नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे इकडं. मी आणि मित्र एक जण. तर गुरुवार होता, आज सुट्टी होती मस्त. तर म्हणलं चला जाऊ कुठंतरी. तर तुम्ही आपल्या पुण्यामधले एक रामदारा म्हणून नाव ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर मी तुम्हाला दाखवतो की जे आपल्या पुण्यामध्ये श्रीराम आणि सीतांचे पावन स्पर्शांनी जे इथं जे तलाव वगैरे साचलेले आहेत ते इथं. परत रामदारा म्हणून मंदिर आहे. परत रामदारा एक हिल पॉईंट आहे. तर असं खूप असं भारी म्हणजे प्रसन्न वातावरणाचं एक मंदिर आहे. तर पुण्यापासून लोणी काळभोर इथं पुण्यापासून आपल्या काहीतरी 20-1 किलोमीटर अंतरावरती एक पाऊण तासाचा वेळ लागतो. तर रस्ता थोडा अजून एवढा कच्चाच आहे, एवढा पक्का झालेला नाही, कारण खूप अजून लोकांना माहिती नाही आहे. पण तरी खूप छान अशी जागा आहे आणि खूपच छान असं मंदिर वगैरे इथं खूप छान आहे. जागा वगैरे पण खूप मोठी आहे, खूप छान आहे. असं तुम्हाला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा, खूप छान ब्लॉग होणार आहे आजचा आणि तुम्हाला सर्व दाखवतो मी. तर चालतंय, मग ब्लॉग कंटिन्यू पहा, फार मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता जस्ट गाडी पार्किंगला वगैरे लावून इथं आता वरती चालतोय आम्ही. तर मित्रांनो पाहू शकता इथं कमायने ही मस्त ओम नमो नारायणाय असं लिहिलेली आहे. इथून पुढं आतमध्ये जायला रस्ता आहे, आपण जाऊ आता. मित्रांनो, आत जाताच इथं आपण पाहू शकतो तलाव आहे. हा रस्त्यावरती दिसतो आपल्या, रस्त्याने जाताना आतमध्ये, आणि इकडं मंदिर आहे. इकडून आतमध्ये आता आपण जाऊ. मित्रांनो, आत गेल्याच इथं असं मस्त एक हत्ती वगैरे आहे. इकडनं हत्तीचं, त्यानंतर इथं मंदिर आहे एक. इकडं जायला रस्ता आहे, तर आपण आत दर्शनासाठी जाऊ आता पहिल्यांदा. मित्रांनो, आतमध्ये आल्यावरतीच एक नमो महाराजांची एक मूर्ती वगैरे आहे. इथं दर्शन घेऊन पुढे जाऊ. तर इथे एक गणपतीचं आणि महाराजांची अशी सुंदर शिल्प वगैरे बांधलेली तुम्हाला पाहू शकता. इथं मस्त पायऱ्या वगैरे आहेत आणि त्याचबरोबर इकडनं थोडे ग्रिल वगैरे लावलेले आहेत. इकडं आत्ता नवीनच बांधकाम केलेले आहे. जुने होते त्यावेळेस खूप छान होतं. ती इमेज तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, ही जुनी इमेज. आणि मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की जे आपले विष्णूंचे जे अवतार होते, जसं की श्रीकृष्ण, श्रीराम, बुद्धिस्ट वगैरे त्यांचं ते आहे. त्यानंतर मंदिराच्या आत गेल्यावरती खूपच असे विभीषण वगैरे खूप असे मस्त मोठे यांचे मूर्त्या वगैरे इथं कोरलेले दिसतात आपल्याला. त्यानंतर इकडनं सरळ ही मागच्या साईडने एंट्री होती. आपण सरळ पुढच्या बाजूला जाऊत आता. त्यानंतर तुम्ही इकडं बाजूला भिंतीवरती पाहू शकता श्रीकृष्णाचे लीलाचं, म्हणजे बारपणीचं मोठेपणीचं खूप असे रेखीव काम आहे. त्यानंतर मित्रांनो, हे समोर एक नंदी महाराज आहेत आणि हे मागं शिव पार्वती, आणि हे याच्याच बरोबर पुढं झालं आपलं हे मंदिर रामदाराचं श्रीरामांचे. इथं आल्यानंतर आपण पाहू शकतो श्रीराम, लक्ष्मण, सीता या तिघांचे असे मोठे असे आहेत मूर्त्या. या पाहू शकता तुम्ही मूर्त्या, आणि त्याचबरोबर पिंड आहे, आणि त्याचबरोबर तिघा मूर्त्या आणि श्री दत्त महाराजांची मूर्ती. आणि हे पाहू शकता मंदिराचं आवारण. तर तुम्ही हे पाहू शकता, असं म्हणलं जातं की श्रीराम ज्या वेळेस गेले होते आपल्या वनवासाला, त्याच वेळेस इथं देखील ते आले होते पुण्याच्या या ठिकाणी. तर याच ठिकाण आता रामदारा या नावाने ओळखलं जातं. आणि याचबरोबर वरती हिल पॉईंट आहे, तर की तिथं श्रीरामाने धनुष्यबाण मारून पाणी काढले होते, तो पॉईंट ते पाहू शकतो. चालतंय, तर मित्रांनो, मग व्हिडिओ वगैरे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चालतंय, तर धन्यवाद.